4 वर्ष, 1 महिना आणि 20 दिवस हा काळ आहे महाराष्ट्रातल्या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीचा। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावर आता अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे। सुनावणीच्या या संपूर्ण काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत। सिब्बल यांनी केलेल्या या युक्तिवादाची जोरदार चर्चा होतीये। गेल्या काही दिवसांमध्ये सिब्बलांनी केलेला युक्तिवाद हा ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरवणारा ठरू शकतो असं बोललं जातंय। पण उद्धव ठाकरे जर ही लढाई जिंकले तर नेमकं काय होणार? एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे आमदार खासदार अपात्र होणार का? शिंदे आणि त्यांचे मंत्री आणि आमदारांना राजीनामे द्यावे लागणार का? गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही उलथापालथ झालीये ती सगळीच या एका निकालाने उलथवली जाणार का? अशा वेगवेगळ्या शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत। थोडक्यात ही लढाई उद्धव ठाकरे हरले तर त्यांच्याकडे गमावण्यासारखं फारसं काही नाहीये, पण जर उद्धव ठाकरे जिंकले तर शिंदेंना मात्र शून्यावरती यावं लागू शकतं। एकनाथ शिंदेंसमोर फक्त भविष्याचाच नाही तर अस्तित्वाचा प्रश्न देखील उभा राहणार आहे। पण निकाल जर विरोधात गेला तर शिंदेंच्या हातनं सगळं जाईल का? ठाकरे जिंकले म्हणजे शिंदे संपले असा त्याचा अर्थ होतो का? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 17 फेब्रुवारी 2023 ला केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला दिलं। या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढाई सुरू केली। मूळ राजकीय पक्ष हा आमचाच आहे, फक्त पक्षातले आमदार आणि खासदार सोबत आहेत म्हणून शिंदेंच्या हातात पक्ष देणं बेकायदेशीर आहे असा ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद आहे। हाच युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत आक्रमकपणे मांडला। शिंदेंना पक्ष देणं हा संविधानाच्या विरोधातला सगळ्यात मोठा अपराध आहे, लोकशाही उद्ध्वस्त करणार आहे असं सगळं कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं। शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकतर उद्धव ठाकरेंना द्या किंवा गोठवून टाका अशी मागणी सिब्बल यांनी आपल्या शेवटच्या युक्तिवादामध्ये सुप्रीम कोर्टात केली आहे। पण याच वेळी शिंदेंच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी एक महत्त्वाचा सवाल उपस्थित केलाय। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या विरोधात असेल तर आम्ही तो आदेश रद्द करू शकतो, पण आम्ही स्वतः शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का असा सवाल बागची यांनी केला। बागची यांच्या या प्रश्नामुळेच आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र होऊ शकतात का हा कळीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। आता निकाल जर विरोधात गेला तर एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकतात का या जर तरच्या शक्यतांबद्दल आधी नीट समजून घेऊयात। यासाठी आपल्याला या सगळ्याचा घटनाक्रम बघावा लागतो। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय 17 फेब्रुवारी 2023 ला घेतला, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी 2024 ला संविधानातल्या 10व्या परिशिष्टातल्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदेंच्या आमदारांना पात्र ठरवलं। म्हणजेच पक्ष आणि चिन्हाबाबतीतला निकाल हा आधी आला आणि नंतर आमदार पात्र ठरले। आता शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालाला उद्धव ठाकरेंनी 2023 मध्येच आव्हान दिलं होतं। पक्ष आणि चिन्हाबाबतीतला हाच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा मूळ खटलाय। जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेवरती निर्णय घेत नाहीत तोपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीतल्या निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती। पण सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला आणि शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे कायम राहिलं। मग 10 जानेवारी 2024 ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेंच्या आमदारांना पात्र ठरवलं। अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात दुसरी याचिका दाखल करण्यात आली। ठाकरेंचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा दुसरा खटला सुप्रीम कोर्टात दाखल झाला। या दोन्ही खटल्यांमध्ये काही समान गोष्टी आणि काही ओव्हरलॅप होणारे मुद्दे असल्यामुळे या दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीतल्या मूळ याचिकेला जोडून आमदारांच्या अपात्रतेवर याचिकेवर सुनावणी सुरू आहे। आता कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल या विरोधात आपली बाजू स्वतंत्रपणे कोर्टात मांडली। पण आमदारांच्या अपात्रतेबद्दलच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान एक महत्त्वाची टिप्पणी केली होती। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी 10व्या अनुसूचीचा दाखला देत शिंदेसोबत गेलेले आमदार हे अपात्र ठरतात असा युक्तिवाद केला। तेव्हा न्यायमूर्ती बागची म्हणाले त्या गोष्टीला आता 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, त्या विधानसभेचा कार्यकाळ सुद्धा संपलेला आहे, आमदारांचा कार्यकाळ देखील संपलेला आहे। आता त्यावेळेचे आमदार अपात्र करणं त्यावर युक्तिवाद करणं हे योग्य आहे का
असा सवाल बागची यांनी उपस्थित केला होता. आता बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सुद्धा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर आता आम्ही तो निर्णय फिरवून शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवू शकतो का, असा सवाल बागची यांनी केला होता. थोडक्यात आमदार अपात्रतेचा मुद्दा हा जुना झालेला आहे. तो कार्यकाळ संपून नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. मग त्यावरती आता निर्णय घेणं योग्य आहे का, यावरती सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्याचं दिसतं. मग समजा कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचा निकाल जरी चुकीचा असल्याचा निकाल दिला तरी तो निकाल रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजेच पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार का? त्यावेळी शिंदेसोबत गेलेले आणि सध्या आमदार मंत्री असलेले शिंदेचे नेते या निकालामुळे अपात्र ठरतील का? त्यांना राजीनामे द्यावे लागू शकतात का? हा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. याच बाबत बोलबिडूने या सगळ्या प्रक्रियेत ठाकरेंची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा सरोदे यांनी सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने जरी शिंदेंना आणि आमदारांना अपात्र ठरवलं तरी ते त्या स्पेसिफिक कार्यकाळासाठी अपात्र ठरू शकतील. पण 2024 ला त्यांनी लढवलेली निवडणूक ही अधिकृत पक्ष आणि चिन्हावर लढवली होती. ते आता नवीन विधानसभेत नव्याने निवडून आलेले आहेत, त्यामुळे ते आता अपात्र होऊ शकत नाहीत, असं सरोदे यांनी सांगितलंय. आता याच बाबतीमध्ये आम्ही ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतली आहे. त्यावरती बापट यांनी सांगितलं की अपात्रता ही फक्त त्या कार्यकाळापुरतीच लागू होते. आता ती विधानसभा संपून नवीन विधानसभा अस्तित्वात आली आहे. आता त्यावेळी अपात्र ठरलेले आमदार जर आता निवडून आलेले असतील तरी ते त्यांची निवडणूक बेकायदेशीर होत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आताच्या निकालाला फक्त अकॅडमिक व्हॅल्यू आहे. जो काही निकाल लागेल त्यानुसार भविष्यात लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी हा निकाल महत्वाचा ठरू शकतो. हा निकाल प्रोस्पेक्टिव्ह घटनांसाठी उपयोगी ठरेल. त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह परिणाम होणार नाही, असं उल्हास बापट यांनी स्पष्ट केलंय. मग राहिला प्रश्न तो शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाचा. तर याबाबत 3 शक्यता आहेत. एकतर हा निकाल शिंदेच्या बाजूने लागून त्यांच्याकडचं पक्ष आणि चिन्ह हे कायम राहू शकतं. दुसरं म्हणजे निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून त्यांना शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळू शकतं. किंवा तिसरी शक्यता धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. समजा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतनं धनुष्यबाणावर निवडून आलेले खासदार, आमदार आणि नगरसेवक यांचं पद धोक्यात येईल का? तर याबाबत घटनातज्ञ नाही असं उत्तर देतात. त्याचं कारण म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. आजपासून पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आलं याचा अर्थ मागच्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती आणि पक्षाच्या नावावर निवडून आलेले सदस्य कायम राहतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होणार नाही. इथे शिंदेकडे असणारा दुसरा उपाय म्हणजे पक्ष आणि चिन्ह गेलं तर आपल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांचा लगेचच गट तयार करून संसदेत, विधानसभेत आणि महानगरपालिकेत गटनेता नोंद करणं. असं केलं तर सगळे पक्ष एकसंध राहू शकतो असं घटनातज्ञ सांगताना दिसतायत. पण समजा निकालामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंकडे गेलं तर आता जे धनुष्यबाणावर आणि शिवसेनेच्या नावावरती निवडून आलेले सदस्य आहेत ते सदस्य आपोआप ठाकरेंकडे जातील का? तर तसं देखील होणार नाही. कारण तेच आहे, हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू नसेल. पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं म्हणून शिंदेचे सदस्य ठाकरेंचे होणार नाहीत, ते एकनाथ शिंदे यांच्या सोबतच राहतील. पण जर उद्धव ठाकरे केस जिंकले तर शिंदेसमोर काय पर्याय उरतो? तर एकनाथ शिंदे नवीन नाव घेऊ शकतात. अर्थात ते शिवसेना, बाळासाहेब ठाकरे किंवा तशा शक्यतेचं नाव घेऊन पुढे जाऊ शकतात. निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह घेतलंच होतं की. थोडक्यात निकाल जरी विरोधात गेला तरी शिंदेंना आपला वेगळा गट म्हणून मान्यताही मिळवावी लागेल. पण ज्यासाठी उद्धव ठाकरेंनी इतका अट्टहास केला, 4 वर्ष आपली बाजू त्वेषाने लावून धरली, तो निकाल जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला आणि पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं तर ठाकरेंना नेमकं काय मिळेल? तर पहिली गोष्ट म्हणजे अन्याय झालाय हे नरेटिव्ह ठाकरे मांडू शकतात. ज्यावेळी एकनाथ शिंदे बंड करून भाजप सोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी शिंदेसोबतच भाजपला देखील टार्गेट केलेलं. शिंदेंवरती गद्दारीचा शिक्का मारतानाच गद्दारांचे मालक म्हणून उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर प्रहार केला होता. शिंदेंनी बाळासाहेबांचा पक्ष भाजपच्या दावणीला बांधला असे आरोप त्यांनी केले. पक्ष चोरला, वडील चोरले असा सगळा प्रचार ठाकरेंकडनं करण्यात आला. थोडक्यात उद्धव ठाकरेंनी आपल्यावरती कसा अन्याय झाला हे नरेटिव्ह पुढे आणलं. आता जर सुप्रीम कोर्टाने पक्ष आणि चिन्ह शिंदेकडनं काढून घेतलं आणि ठाकरेंना मिळालं तर या सगळ्या आरोपांना एक भक्कम आधार मिळेल. सत्तेसाठी शिंदे आणि भाजपने आपल्या पाठीत खंजीर खुपसला हा आपल्यावरचा अन्याय ठाकरे जास्त प्रभावीपणे बिंबवू शकतात.
मुळात जर निकाल ठाकरेंच्या बाजूने गेला तर विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, भाजपच्या एजंट प्रमाणे काम करून त्यांनी ठाकरेंवर अन्याय केला, हेच नरेटिव्ह लोकांमध्ये जाताना दिसेल. त्यामुळे ज्या सहानुभूतीच्या फॅक्टरचा सुरुवातीला ठाकरेंना फायदा झाला होता, तोच फॅक्टर त्यांना पुन्हा एकदा गेन करता येऊ शकतो. तसंच निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर मूळ शिवसेना कोणाची तर फक्त ठाकरेंचीच यावरती कायदेशीररित्या शिक्कामोर्तब होऊ शकतं. ज्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी ठाकरेंवरती बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप केला होता. ज्या काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात बाळासाहेब ठाकरे लढले त्यांच्यासोबतच ठाकरे सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसले. ठाकरेंनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलंय हे जे आरोप भाजप आणि शिंदेच्या सेनेनं केले ते सगळे आरोप एका झटक्यात खोटे ठरतील अशी परिस्थिती निर्माण होईल. शिंदे आपला स्वतंत्र गट जरी टिकून ठेवण्यात यशस्वी ठरले तरी नरेटिव्हच्या पातळीवर आम्हीच खरी शिवसेना आहोत हे जे ते सातत्यानं सांगू पाहतात ते सांगणं त्यांना अवघड ठरताना दिसू शकेल. पंतप्रधान मोदी सुद्धा ठाकरेंना उद्देशून नकली संतान, नकली शिवसेना असा उल्लेख करताना अडखळू शकतात. बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार आपण आहोत हे गेल्या 4 वर्षात शिंदेंनी जितक्या ठामपणे सांगितलं ते शिवसेना पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यावर शिंदेंना सांगणं कठीण होऊन जाईल. याशिवाय उद्धव ठाकरे आपल्या वडिलांनी उभा केलेला पक्ष मिळवण्यासाठी झटले. बाळासाहेबांचा लढण्याचा आक्रमक बणा त्यांनी दाखवून दिला. हा मेसेज देऊन आपणच बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे खरे वारसदार आहोत हे ठाकरे गट सिद्ध करू शकतात आणि हाच ठाकरेंचा मोठा विजय ठरू शकतो. त्यात सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलंच तर ती गोष्ट सुद्धा शिंदेंना बॅकफुटलाच नेणारी ठरू शकते. कारण मशाल ही लोकांपर्यंत पोहोचली आहे, पण ढाल तलवार सारखं नवीन चिन्ह पुढच्या 3 वर्षात कुठल्याही मोठ्या निवडणुका नसताना लोकांपर्यंत पोहोचवणं शिंदेसाठी अडचणीचं ठरू शकतं. तसंच जे नेते पदाधिकारी आता शिंदेसोबत आहेत ते निकाल विरोधात गेल्यावर शिंदेसोबत कायम राहतील का हा कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे संपलेत असं सांगणाऱ्या शिंदेसमोरच अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो. एकूणच सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या सगळ्या जरतरच्या शक्यता बघितल्या तर निकाल हा शिंदेच्या विरोधात गेला आणि उद्धव ठाकरे जिंकले तर शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार येणार नाही किंवा त्यांना कुठेही जावं लागणार नाही, पण नरेटिव्हच्या लढाईत मात्र शिंदे पूर्णपणे पराभूत होतील. गेल्या 4 वर्षात शिंदेंनी उभं केलेलं बाळासाहेबांच्या वारसाचं नरेटिव्ह डळमळू शकतं. शिंदेकडचे आमदार खासदारांचे आकडे कितीही मोठे असले तरी हातात सत्ता असली तरी त्यांचं राजकारण शून्यावर येण्याची भीती आहे. तर ठाकरेंसाठी ही फक्त पक्ष चिन्हाचा विजय नसेल तर शिवसेना आपलीच होती आणि आपलीच आहे या दाव्यावर सुप्रीम कोर्टाची मोहर असेल. म्हणूनच या निकालात कोण जिंकतं आणि कोण हरतं यापेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्ट या 4 वर्षांच्या राजकीय संघर्षाची व्याख्या कशी करतं. या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर कायमचं बदलू शकतं. आणि म्हणूनच 4 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढाईचा निकाल हा फक्त एका पक्षाचा निकाल नसेल तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही राजकीय भवितव्यावर उमटणारा सगळ्यात मोठा शिक्का असेल. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने लागू शकतो आणि या निकालावर राज्याच्या राजकारणाची पुढची समीकरणं कशी असतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा.